हॅलो, गुड आफ्टरनून। आत्ता 3 वाजले। आम्ही चाललो दत्त मंदिरमध्ये निफाड तालुक्यात आणि एक तिथे कामाख्य मंदिर नव्याने सुरू झालेलं आहे, तिथेही जाणार आहोत। एका तासामध्ये निफाडमध्ये पोहोचलो। बिलकुल रस्ता माहीत नाही पडला। तिथे थांबून चहा घेतला। चहा घेतल्यानंतर मेन रोड सोडून या गावामध्ये शिरलो। या गावाचं नाव होतं धरणगाव खडक आणि इथेच ते दत्त मंदिर आहे। इथून 4.5 किलोमीटर अंतरावर ते मंदिर होतं। याच रस्त्याने सरळ गेल्यावर ते दत्त मंदिर लागते, समोरच आहे। गावामध्ये अंदर जाण्याची आवश्यकता नाही आहे। हे आहे ते मंदिर। इथे आल्यावर आम्हाला समजलं की हे दत्त मंदिर आहे प्रतिगाणगापूर। अवधूत चिंतन रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, उद्याचा लागेला अंत, उद्याचा लागेला अंत, स्वप्नात आले हे आहे संतोषी माता मंदिर। इथे दक्ष आणि मी मिळून देवीची पूजा केली आणि समोर श्री गुरुदेव दत्तांच्या गाभाऱ्याच्या समोर गेलो। तिथे बाहेरूनच तुम्हाला दर्शन करता येणार। श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांचे दर्शन तुम्हाला इथून घेता येणार आणि इतकं प्रसन्न असं वातावरण, प्रसन्न असे देव इथे होते। खूप छान वाटलं दर्शन करून। आणि त्याच्यानंतर आम्ही समोर गेलो पाप विनाशी कुंडासमोर आणि हे आहे पाप विनाशी कुंड आणि या कुंडामध्ये आंघोळ केली जाते आणि त्याचे काही नियम सुद्धा आहेत। तुम्हाला असं काही त्रास वगैरे काही असलं तर
आंघोळ केल्याने या कुंडामध्ये ते आजार बरे होतात. हे होते त्या कुंडात स्नान करण्याचे नियम आणि पुढे दिलेलं होतं त्या कुंडात स्नान करण्याचे महत्त्व. आम्ही परत मंदिरासमोर गेलो. तिथे कल्पवृक्ष होतं जिथं त्याला फेऱ्या माराव्या लागतात. हे ते कल्पवृक्ष. याच्यामध्ये बघा 3 झाडं एकत्र आहेत. हे आहे पिपळचं झाड, एक कडुलिंबाचं झाड आणि एक औदुंबराचं झाड. असे 3 झाडं एकाच झाडामध्ये आहे. खूप छान हे मंदिर आहे. खरंच अर्धा तास झाला पण इथून उठावं नाही वाटत. इतकं प्रसन्न वातावरण आहे. आणि हे मंदिराची माहिती म्हणजे आम्हाला काहीच माहीत नव्हतं इथं मंदिर आहे वगैरे, पण माझ्या दादांनी सांगितलं होतं इथं या मंदिरात, म्हणून आम्ही आलो. काय आणलं तू? काय आणलं तू? दत्तांचं दर्शन झालं. आता आम्ही कामाख्या मंदिरामध्ये चाललो होतो, पण इथून आम्हाला असं समजलं की तिथे अजून मंदिराचं काम झालं नाही पूर्ण, म्हणून आम्ही परत घरी चाललो. इथेच संपवते माझा व्लॉग. थँक्यू. बाय.